विधान परिषदेतील सदस्यांना जागेचा आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या संदर्भामधल्या तरतुदीच्या अन्वये वैयक्तिक कारणास्तव त्यांनी माझ्याकडे सुपूर्द केलेला राजीनामा मी माझ्या अधिकार कक्षेमध्ये तो वैयक्तिकरित्या तुम्हाला भेटून मी सांगेन। त्यामुळे त्यांचा राजीनामा स्वीकृत करून घोषणा केलेली आहे। तालिका सदस्यांची मी घोषणा करत आहे। महाराष्ट्र विधान परिषद नियम संवेदनशील अतिशय सभागृहाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील विषयाची मी घोषणा करत आहे, त्यामुळे आपण शांतता ठेवा। महाराष्ट्र विधान परिषद नियम 8 च्या पोट नियम 1 अन्वये मी खालील सदस्यांची सभापती तालिकेवर नामनियुक्ती करीत आहे। तालिका नामनियुक्ती श्रीमती चित्राताई वाघ, श्री कृपाल तुमाने, श्री विक्रम काळे, श्री राजेश राठोड, श्री सुनील शिंदे। विषय असा आहे की जो वारंवार आम्ही आपल्या निदर्शनास आणतो। काय होतंय की ज्या वेळेला अधिवेशन असतं त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या खात्याचा अधिकार हे दुसऱ्या खात्याच्या मंत्र्यांना देतात। एक मिनिट एकच मिनिट आता त्याला उद्या आपल्याला मी 289 आणि ते बोलायला संधी देतो। एकच घोषणा उद्या। आज मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी मान्य केलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 अन्वये सूचना सभागृहाच्या पटलावर ठेवल्याची मी घोषित करीत आहे। झालं ना? ठीक आहे, बोला। सचिन अहिर यांनी एकच मिनिट नियम 289 अन्वये आज दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी 289 द्वारे प्राप्त प्रस्तावाची संख्या 2 आहे। तथापि विधान परिषद सदस्य सचिन अहिर यांची सूचना क्रमांक 1 आहे। सूचना मी माझ्या दालनामध्ये अमान्य केली आहे, तथापि त्यांना बोलण्याची मी 2 मिनिटं संधी देत आहे। हा विषय असा आहे की सभागृह हे आपल्या अधिपत्याखाली चालतं। या सभागृहाचे नियम, या सभागृहाची परंपरा आणि हे सभागृह कसं चालवणं हे आपल्या अधिकार कक्षेत येतं। ज्या वेळेला विधानसभेचं अधिवेशन चालतं त्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बऱ्याच वेळेला बिझी असतात, त्यांच्याकडे वेगवेगळी जबाबदारी असते आणि ते आपल्या खात्याचा कारभार दुसऱ्यांकडे देतात। सभागृहात आपसात बोलू नका, सभागृह शांत घ्या, मंत्र्यांना समज द्या। प्रसाद लाड आपण शांतता ठेवा। सचिन अहिर आपण जरा शांतता समोर बघा। सभापती महोदय, मंत्री महोदय की आम्ही वारंवार आपल्याकडे ही मागणी करतो। मंत्री शंभूराजे शांतता ठेवा। आम्ही वारंवार ही आपल्याकडे मागणी करतो की कुठल्या खात्याचे मंत्री आणि ज्या वेळेला राज्यमंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही मान्य करत होतो की बाबा मुख्यमंत्र्यांचे अधिकार दुसऱ्या मंत्र्यांना दिले, ते उत्तर देत आहेत। परंतु त्या खात्याचा राज्यमंत्री आज आहे आणि राज्यमंत्री असताना देखील मंत्री जर येऊन मुख्यमंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांचे विषय जर हाताळत असतील तर ते योग्य आहे का? नंबर 1, त्या राज्यमंत्र्यांवरती भरतशेठ गोगावले मंत्री महोदय समज द्या, समोर बघा काय म्हणतायत। राज्यमंत्र्यांचे अधिकार कमी आहेत का? राज्यमंत्री कॅपेबल नाहीत का? राज्यमंत्री कॅपेबल नाहीत का? मग राज्यमंत्र्यांचा असा अवमान करण्याचा अधिकार हा आपल्या सभागृहात काही शोभत नाही। आम्ही देखील गेले कित्येक वर्ष आमदार आहोत। ज्यावेळेला मंत्री उपलब्ध नसतो त्यावेळेला राज्यमंत्री सभागृहात उत्तर देतो। मग राज्यमंत्री केलेत कशाला? राज्यमंत्र्यांना जर तुम्ही उत्तर देण्यासाठी जरी वरच्या सभागृहात पाठवणार नसाल तर या राज्यमंत्र्यांना काम काय? अगदीच तुमचा कोणावर विश्वास नसेल तर कॅबिनेट दर्जा प्रवीण दरेकरांना दिलाय ना, त्यांना तरी द्या उत्तर द्यायला। त्यांना फक्त काय तुम्ही अहवाल मांडायला ठेवला, आभाराचं प्रदर्शन करायला, आणि तुम्ही राज्यमंत्र्यांवरती तुम्ही देत नाही अधिकार। अरे काय चाललंय काय सभागृहामध्ये? आणि आपल्याकडे आम्ही वारंवार ही मागणी करतो की कुठल्या खात्याचं नाही आम्हाला तुम्ही कुठले उत्तर दिलं आम्ही मान्य करू, कारण आम्हाला तुमच्या कॅपॅसिटीच्या बद्दल आम्हाला पूर्ण माहिती आहे। परंतु हे काय चाललंय? राज्यमंत्र्यांना उत्तर द्यायला देत नाही। राज्यमंत्री सभागृहात असताना दुसऱ्या खात्याचा मंत्री तिसऱ्या खात्याचं उत्तर देतो आणि नंतर आश्वासन दिल्याच्या नंतर हा विषय तर मी काढणारच आहे।
आश्वासन दिल्याच्या नंतर या आश्वासनांची पूर्तता नाही, आश्वासन समित्यांच्या बैठकीत तो मंत्री उत्तर देऊ शकत नाही, कारण तो मंत्रीच नसतो जागेवरती ज्याने आश्वासन दिलं असेल. या टेक्निकॅलिटीचा काहीतरी आम्हाला फडशात तुम्ही पाडावा, याच्या बाबतीमध्ये आपण निर्देश द्यावे की राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, अन्यथा जो दुसरा मंत्री देईल उत्तर त्या मंत्र्याने त्या उत्तराची जबाबदारी घेतली पाहिजे. नाहीतर नाईलाज असतो त्याच्यावरती हक्कभंग आणला, तो म्हणतो मी त्या खात्याचा मंत्रीच नाही आहे, मी फक्त विधानसभेच्या कामकाजापुरता मंत्री आहे. याच्या बाबतीत आम्हाला आपण मार्गदर्शन करावं, कारण आपल्याकडनंच मार्गदर्शनाची अपेक्षा आम्हाला आहे. दुसरं इकडे आमचा कोण वाली नाहीये, आपणच एकमेव वाली आहात. आता आपण पण आम्हाला वाऱ्यावर सोडलं तर या सभागृहात कशाला यायचं, हाच एक मोठा प्रश्न आहे. सभापती महोदय, मंत्री महोदय, सभापती महोदय, याच विषया संदर्भामध्ये मी आपल्याला सकाळी सुद्धा भेटलो होतो. आपण सभापती म्हणून शिस्त आणताय, याचं आम्ही स्वागत करतोय. म्हणजे या सभागृहामध्ये आता बोलण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही हरकत घेताय, याचं आम्ही स्वागत करतो. पण ज्या वेळेला एका वेळेला तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करता, सभापती महोदय, अनिल परबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. म्हणजे शंभूराजे देसाईंच्या क्षमतेबद्दल आम्हाला शंका नाही, त्यांना सर्व 10 खात्याचं पण ते उत्तर देऊ शकतात याची आम्हाला खात्री आहे. परंतु प्रथा परंपरा नियमावलीच्या माध्यमातून या सभागृहामध्ये 2-3 वेळा हा विषय निघाला की कॅबिनेट असल्यानंतर राज्यमंत्री. आपण राज्यमंत्री कशासाठी करतोय? राज्यमंत्र्यांनी उत्तर दिली पाहिजे ना. प्रभारी म्हणून अधिकार दिला, ज्यावेळेला राज्यमंत्र्यांना का उत्तर देताना काही अडचण आली तर प्रभारी म्हणून ते उत्तर देऊ शकतात, एवढं आम्ही समजू शकतो. आणि माझं म्हणणं असंच आहे की आम्हाला रुलिंग द्यावं, ते रुलिंग आम्हाला अपेक्षित आहे. म्हणजे राज्यमंत्री वरती येणारच नाही, मग उद्या ही अशी प्रथा पडेल की शंभूराजे देसाई आणि उदय सामंत यांच्याकडे अख्ख्या खात्याची कामं देतील आणि मग राज्यमंत्री गैरहजर राहतील आणि बाकीचे सगळे गैरहजर राहतील. मग अशा या संदर्भामध्ये कायद्याच्या असलेल्या चौकटीमध्ये हे कामकाज होत नाही असा आमचा आक्षेप आहे. त्यानंतर मी मगाशी सकाळी पण आपल्या दालनात मी आणि बंटी पाटील आम्ही भेटलो होतो. जी आश्वासनं दिली जातात त्याला टाइम बाइंडिंग करा. प्रवीण दरेकरांना किती जबाबदारी आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. प्रवीण दरेकर आश्वासन समिती पण आहे. दरेकरजी, तुमच्याकडे आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी येऊच नाही अशी पद्धत आली पाहिजे ना. सभागृहामध्ये ज्यावेळेला आम्ही एका बिलावर बोलतो, या बिलावर बोलल्यानंतर आम्हाला आश्वासन दिलं जातं आणि आश्वासन दिल्यानंतर तुम्हाला काम राहू नये आणि दुसरं काम मिळावं म्हणून आम्ही विचार करतोय तुमची. तर आश्वासन देण्याच्या भूमिकेत यावं असं बोलायला तुम्हाला दोघांना एक आश्वासनाला ठेवला आणि एक हक्कभंगाला ठेवलाय. तुम्हाला एवढ्या पुरतं ठेवू नये म्हणून आम्ही काळजी घेतोय बाबा. माझी विनंती आहे सभापती महोदय, आपण रुलिंग द्यावं. ज्यावेळेला बिलावर आम्ही उभा राहिलो होतो आम्हाला सांगितलं की 1-1.5 महिन्याच्या आतच ह्याच्यावर निर्णय घेऊ. आता ती बैठक झाली नाही, कमिटी बोलवली नाही, काय नाही. मग आपण बोललेलो आहोत. आमचं म्हणणं आहे की मग या सभागृहामध्ये चर्चा होतात, आदेश दिला जातो, सूचना दिल्या जातात, मान्य करता मंत्री, त्याचे इम्प्लिमेंटेशन होत नाही. आपणच 2-3 बैठका लावलेल्या आहेत. माझी विनंती आहे की आपण याचा आज आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या संदर्भात रुलिंग द्यावं. ते महोदय, सदनाचे ज्येष्ठ सदस्य माजी मंत्री ॲडव्होकेट अनिल परब साहेब आणि सन्माननीय माजी मंत्री सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब, काही पॉईंट ऑफ प्रोसिजरवरती या ठिकाणी त्यांनी आता वक्तव्य केलं. माझी या निमित्तानं सदनालाही विनंती आहे आणि आपल्यालाही विनंती आहे सदनामार्फत की थोडंसं यापूर्वीची प्रथा परंपरा हे कधी सुरू झालं. 2019 ते 2022 पहिल्यांदा तत्कालीन सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि त्यावेळी अधिकार अधिवेशनातलं कामकाज करण्यासाठी काही मंत्र्यांच्याकडे विभागून देण्यात आलेले होते. हे आपण तपासू शकता, हे रेकॉर्डवरती आहे. नंबर 1. नंबर 2, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या 3 विभागांची अतिरिक्त जबाबदारी दिलेली आहे आणि त्या विनंतीपत्रामध्ये आपल्याकडे जे आलेलं आहे ते जर आपण पाहिलं तर राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून विधिमंडळ कामकाजामध्ये सहभाग घेणं, प्रश्नांची उत्तरं देणं, त्याच्यामध्ये स्पेसिफिक वर्डिंग आहे राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून. आणि हे करण्यापाठीमागचं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा उद्देश एवढाच आहे की तिन्ही विभाग, नगरविकास विभाग असेल, गृहनिर्माण विभाग असेल
या विभागांमध्ये किंवा MSRDC विभाग असेल या विभागांचे प्रश्न, लक्षवेधी किंवा इतर काय आयुधांच्या माध्यमातून चर्चा एकाच वेळी दोन्ही सभागृहामध्ये असतात आणि अशा वेळी जर त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी उत्तर देण्याची किंवा मंत्री गैरहजर आहेत म्हणून तो प्रश्न पुढे गेला म्हणूनसाठी केलेली ही व्यवस्था आहे. आणि राहिला प्रश्न, परब साहेब म्हटले की ते आश्वासन पूर्तता करत नाहीत, तर मी आपल्याला जबाबदारीनं सांगेन सभापती महोदय, गृहनिर्माण विभागासंबंधात जेवढी आश्वासनं प्रभारी मंत्री म्हणून मी अधिवेशन काळात दिलेली आहेत आणि परब साहेबांना खात्रीच करायची असेल तर सन्माननीय विधानसभा सदस्य वरुण सरदेसाई साहेबांकडे आपण खात्री करू शकता. अनेक बैठकांना ते स्वतः माझ्याकडे आलेले आहेत. जे आश्वासन दिलं त्याप्रमाणे बैठक घेऊन त्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. असं नाही की सगळ्या आश्वासनांची पूर्तता झाली, 10 पैकी किमान 8 आश्वासनांची पूर्तता झालेली आहे. 1-2 राहिली असतील ती सुद्धा मुदतीत आम्ही पूर्ण करू. कुठेही या सभागृहाचा अवमान करणं, या सदनाचा अवमान करणं, या विधिमंडळाचा अवमान करणं किंवा त्यांना दुय्यम स्थान देणं असा कुठलाही उद्देश या पाठीमागे नाही. सुलभता यावी, सन्मान्य सदस्यांच्या सगळ्या प्रश्नांना योग्य न्याय देता यावा यासाठीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीनं आणि माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदय आपल्या मान्यतेनं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अशा पद्धतीचे आपले विभागाचे अधिकार अधिवेशन काळापुरते आम्हा मंत्र्यांच्याकडे दिलेले आहेत. याची सदनानं कृपया नोंद घ्यावी. मला चांगलं माहिती आहे मुख्यमंत्र्यांकडे फक्त 2च खाती होती, त्यामुळे त्या खात्याचा अधिकार जो होता तो राज्यमंत्री तिथे तटकरे मॅडम आणि सतेज पाटील दोघे होते. हे स्वतः जाऊन उत्तर द्यायचे. मी सांस्कृतिक कार्यमंत्री होतो, त्याच्यामुळे कामाचं अलॉटमेंट, कामाचं डिस्ट्रीब्युशन हे त्यावेळेपुरता तर मला चांगलं माहीत होतं आणि प्रत्येक राज्यमंत्र्याला त्याची खाती ही विवक्षित करून दिली होती की आपण जाऊन त्याचं उत्तर द्यायचंय. ते पण राज्यमंत्री होते, ते पण उत्तर देत होते आणि मी सार्वजनिक मंत्री होतो, संसदीय कार्यमंत्री होतो. त्यामुळे माझा काय आक्षेप तुमच्यावरती नाही आहे. माझा आक्षेप या पद्धतीवरती आहे की ही जी पद्धत आम्ही सुरुवातीला मान्य केली, कारण त्यावेळेला राज्यमंत्री नव्हते. राज्यमंत्री असताना आणि आपण जे म्हणताय की आपण ज्या खात्यांमध्ये जे काय केलं, माझ्याकडे आता उद्या हा विषय ज्या वेळेला येईल तेव्हा मी सविस्तर मांडणार आहे. मी जेवढी आश्वासनं पाठवलेली आहेत त्या एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाहीये. हे रेकॉर्डवरती मला उद्या परवा ज्या वेळेला विषय आणीन त्यावेळेला आणेन. परंतु आमचा प्रश्नच हा आहे की राज्यमंत्र्यांवरती तुमचा एवढा अविश्वास का, की राज्यमंत्र्यांना उत्तर देता येतच नाही असा तुमचा समज आहे का, की राज्यमंत्री उत्तर देऊ शकत नाही? आणि जर असे राज्यमंत्री जर तुम्हाला मंत्रिमंडळात मग का ठेवायचे की जे वरच्या सभागृहात जाऊन साधं उत्तर पण देऊ शकत नाही? आमचा साधा प्रश्न आहे की त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे 2च खाती होती, त्या 2 खात्याचे अधिकार सतेज पाटील आणि तटकरे मॅडमकडे होते. हा विषय तर संपला. त्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते, जे सगळ्या खात्याची उत्तर देत होते, त्यांचे राज्यमंत्री हे होते. एकनाथ शिंदे ज्या वेळेला सगळे त्यांचे अधिकार होते ते सगळे ते बघत होते. त्याच्यामुळे हा विषयच नव्हता. त्याच्यामुळे हे जे काही रेकॉर्ड आणतायत या रेकॉर्डवरती जे काही आले चुकीचं पाहिजे असेल तर तुम्ही तपासून घ्या. परंतु आपल्याकडनं अपेक्षा आहे की राज्यमंत्र्यांचे अधिकार काय, राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं की नाही. राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं तर काहीतरी घटनात्मक त्याला जबाबदारी आहे. हा जो फक्त विधानसभेच्या कामकाजापुरताचा जो मंत्रिपदाचा चार्ज आहे याची वैधता आम्हाला तपासून घ्यायची आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही एक सर्क्युलर काढलं म्हणजे ते लिगल होत नाही, त्याला लिगॅलिटीची जोड द्यावी लागेल. तुम्ही कुठल्या नियमाप्रमाणे ते सर्क्युलर काढलं मला जरा सांगा. सचिवालय कार्यालय जरा नियम सांगा आम्हाला की कुठल्या नियमामध्ये ज्या वेळेला राज्यमंत्री उपलब्ध असतो त्यावेळेला कॅबिनेट मंत्री येऊन उत्तर देतो. सामूहिक जबाबदारीचं आहे. सामूहिक जबाबदारी मग मी कोणाला पण विचारीन, मी दादाला पण प्रश्न विचारीन आणि तेव्हा त्यांचीच पण जबाबदारी आहे. मग त्यावेळेला ते नाकारतात जबाबदारी. स्पेसिफिक जबाबदारीचं तुम्ही आज आम्ही पेपरमध्ये वाचलं की 3 खात्याची जबाबदारी वेगवेगळ्या 3 मंत्र्यांनी दिली. मला नियम सांगा ज्या नियमाप्रमाणे की या नियमाप्रमाणे या खात्याचे अधिकार या खात्याला दिलेले आहेत. तुम्ही सर्क्युलर आहे तुमच्याकडे, पण त्या सर्क्युलरला आपलं हे जे लाल पुस्तक आहे या लाल पुस्तकाची जोड द्या आणि आम्हाला सांगा की या लाल पुस्तकात कुठे लिहिलंय.
आणि निर्णय राखून ठेवायचा. तुम्ही आवश्यक आम्हाला उद्या सांगा. नाही, नियमात नाही. मी वाचूनच आलोय आज पूर्ण अभ्यास करून आलोय त्याचा. चालेल, बस आपण बसू ना. आपण राखून ठेवतोय ना नियम. मी काय सांगणार आहे हे आता तुम्हाला नंतरच कळेल ना. अच्छा, अगोदर ठीक कसं? आहे. मला वाटतं हा सन्माननीय सभापती महोदय, मी परत सन्माननीय सभापती महोदय आपल्या पटलावर आणेन की त्या पत्रामध्ये माननीय राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून, असं काही नाही राज्यमंत्र्यांवर गैरविश्वास आहे. ऐका ना, तुमचं ऐकलं ना, अरे तुमचं ऐकलं ना आम्ही. अहो परब साहेब, नाही अहो ऐका ना, तुम्ही बोलताना मी उभा राहिलो होतो का? मी ऐकलं ना. हो, पण मग मी पण सभापतीशी बोलू शकलो असतो. तुम्ही उठला त्यावेळी. माझ्याकडे बघून बोला आता. नाही बघा, ते बोलत होते, मी शांतपणे ऐकलं. आता माझं तिने ऐकून परत बोलू द्या ना. हे ओपन डिबेट होऊ द्या, आमचं काय म्हणणं नाही. आपण माननीय राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून आणि परत मगाशी मी सांगितलं, एकाच वेळी परिषदेमध्ये आणि सभागृहामध्ये, मग विधानसभेमध्ये कधी लक्षवेधी गृहनिर्माणची येते, कधी नगरविकासची येते, कधी MSRDCची येते. त्यामुळं हा समन्वय असावा. त्या पुढे लक्षवेधी जाऊ नयेत, प्रश्न पुढे जाऊ नयेत. सभागृहातल्या दोन्ही सदस्यांना, सभेतल्या म्हणे आणि परिषदेमधल्या सुद्धा, न्याय मिळावा, त्या समन्वयासाठी केलेली ही व्यवस्था आहे. आणि माननीय सन्माननीय सदस्य परब साहेबांना मी सांगू इच्छितो की आपली त्याला मान्यता घेतलेली आहे. माननीय विधानसभेसाठी विधानसभा अध्यक्षांची मान्यता घेतलेली आहे. आणि शेवटी इट इज जॉईंट अँड कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅबिनेट. कॅबिनेटचे मुख्य कोण आहेत? राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे कॅबिनेटचे मुख्य आहेत. आणि अमुक कालावधीपुरतं संबंधित मंत्र्यांनी जर माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जर विनंती केली, हा समन्वय साधण्यासाठी, सुरळीत कामकाज करण्यासाठी, सभासदांच्या प्रश्नाला न्याय मिळण्यासाठी, तर आपल्या मान्यतेनं अशा पद्धतीनं निर्णय याच्यापूर्वी सुद्धा या सभागृहानं घेतलेले आहेत. त्यामुळं राज्यमंत्र्यांवर गैरविश्वास आहे, सभागृहाच्या कामाला प्राधान्य देत नाही, असा कुठलाही गैरसमज माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल होऊ नये, यासाठी या बाबतीतलं स्पष्टीकरण मी पटलावर आणत आहे. मला वाटतं आपण सदरामध्ये दोन्ही बाजूचं ऐकून घेतले आणि जो मुद्दा उपस्थित झालेला आहे की अधिवेशनाच्या कालखंडामध्ये प्रभारी मंत्री नेमणं आणि त्या प्रश्नांना उत्तर देणं आणि राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून त्या प्रश्नाला उत्तर देणं, इथपर्यंतचा हा कार्यभाग बरोबरच आहे. परंतु तथापि जो अनिल परब यांनी जो काही प्रश्न उपस्थित केला की एकदा उत्तर दिल्याच्या नंतर त्याची कार्यपूर्ती किंवा पूर्तता किंवा त्याचं उत्तराधिकारी जे काही करणं आवश्यक आहे त्याची प्रतिपूर्ती, तर त्या अनुषंगाने जो काही हक्कभंग किंवा असे काही प्रश्न नव्याने उपस्थित होतील की काय, अशी जी काही शंका त्यांनी उपस्थित केलेली आहे, त्या अनुषंगाने शासनाने या संदर्भामध्ये सुस्पष्टता आणावी आणि अशा संदर्भात मी निर्देश देत आहे. आता मला वाटतं क्लोज झाला हा विषय. त्याच्यावर आम्ही बोलणार नाही, परंतु स्पेसिफिक परब साहेबांनी जो विषय मांडला की कुठल्या अधिकारात, कुठल्या नियमानं हे अधिकार दिले, मी सुस्पष्टता आणावी या संदर्भामध्ये आपण केलेलं कथन सभापती महोदय, आपल्याला अमर्याद अधिकार आहेत, हे आम्हाला मान्य आहे. आपल्याला अमर्याद अधिकार आहेत, परंतु आपण एका घटनापीठावरती बसलेले आहात. म्हणूनच सांगितलं, आपण एका घटनापीठावर बसलेले आहात आणि जे घटनापीठ त्यांनी सांगितलं तुमच्या परवानगीने केलंय. घटनापीठ हे लाल पुस्तकांमध्ये जे चौकट आहे, या चौकटीच्या अधीन येतं घटनापीठ. आपल्याला बिटवीन द लाईन्स काय अर्थ काढायचा आहे, कौल शब्दर मध्ये काय लिहिलंय, या सगळ्याचा अधिकार आपल्याकडे येतो. परंतु ज्या वेळेला अधिकार आपल्याकडे येतो, त्या अधिकाराच्या बाबतीमध्ये याच्या नियमामध्ये देखील ते बसवणं आणि त्या अधिकाराचा वापर करणं ही देखील जबाबदारी आहे. आमची इच्छा आहे की आपण यावं. आपण वरच्या सभागृहात येत नाही आणि आपण आपण उत्तर दिलं तर आम्ही समाधानी होऊ असा आमचा समज आहे. म्हणून वारंवार आपली मागणी करतोय. आपण येतच नाही आमच्या सभागृहात.
आणि म्हणून हे आयुध आम्हाला आज वापरावं लागलं. हे 13वं नाही, हे 14वं आयुध आम्हाला आज वापरावं लागलं की उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या नेत्यांनी सभागृहात यावं. या आयुधाच्या निमित्ताने सभागृहात ते आलेत, आता ते मार्गदर्शन करतील. माझा मुद्दा आहे सभापती महोदय की त्यांनी स्पष्ट करावं. उपमुख्यमंत्री किंवा ह्या सर्व संदर्भातून हा सर्व सभागृहातल्या मंत्र्यांच्या संदर्भातला उपस्थित केलेला प्रश्न आहे. मंत्र्यांचा उत्तर राज्यमंत्री नसेल तर त्यांनी काय सांगितलं, राज्यमंत्र्यांची समन्वय करून त्या ठिकाणी उत्तर देतील प्रभावी. मग राज्यमंत्री इथं असेल, त्यांनी उत्तर देताना त्यांना अडचण झाली तर प्रभारी मंत्री उत्तर देऊ शकतो, मी समजू शकतो. आपण काय म्हणाला की मंत्र्यांनी त्या संदर्भातून स्पष्टीकरण करावं. आमचं म्हणणं आहे रुलिंग तुम्ही द्यायचं आहे शासनाने. ठीक आहे, शासनाने. आमचं म्हणणं आहे हा अधिकार तुमचा आहे, हा शासनाचा नाही. आपण सभागृहामधलं सर्वश्रेष्ठ म्हणून आपलं आहे, तुम्ही अधिकारून तो आम्हाला रुलिंग द्या की राज्यमंत्री तरी इथं उपस्थित पाहिजे आणि मंत्री तरी उपस्थित पाहिजेत. मंत्री उपस्थित नसतील तर राज्यमंत्र्यांनी इथं कंपल्सरी उपस्थित राहिलंच पाहिजे, हा नियम आहे. आणि जर नियम असेल तर ते मंत्री उपस्थित राहत नसते तर एकाच मंत्र्यावर अख्खं सभागृहाचं कामकाज चालेल उद्या, आणि योग्य नसल्यामुळे आम्हाला रुलिंग तुम्ही द्या, आम्हाला रुलिंग तुम्ही द्यावं एवढीच अपेक्षा आहे. मान्य बोलणार असेल तर बोला. मी हे सांगितलेलं आहे. ऐका खरं म्हणजे सभासदांची जी काही अडचण होऊ नये, त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा म्हणून ही व्यवस्था केलेली आहे. आणि राज्यमंत्री आणि आमचे जे मंत्री आहेत ज्यांना जबाबदारी दिले ते कोऑर्डिनेशनमध्ये ते काम करतायत. त्यामुळे आता मी बाहेर होतो आणि मी विचारलं आतमध्ये काय चालू आहे म्हणून मी आलो आतमध्ये. तर मी आता आलोय याच्या हा देखील ऑब्जेक्शन असायचं काय कारण नव्हतं, कारण आपण राज्यमंत्र्यांना अधिकार दिले होते दुसऱ्या मंत्र्यांना. परंतु गेल्या एक मिनिट खाली पण जेव्हा विषय येतात आणि वरती पण येतात आणि त्यामुळे मग ते सगळं सरकारच होते. बरेच वर्ष या सभागृहात आपल्याला माहिती आहे, मंत्री जेव्हा बिझी असतात खालच्या सभागृहात तेव्हा राज्यमंत्री एकच मिनिट नाही आता विषय आपण त्यांना बोलू द्या, उभे आहेत ते त्यांचं एकदा संपू द्या, मग मी आपल्याला संधी देतो. सभागृह नेते आणि उपमुख्यमंत्री उभे आहेत, बोलू द्या 2 मिनिटं बोलू द्या. विषय एकच आहे. का विषय आला हा की उपमुख्यमंत्र्यांनी आपले अधिकार माननीय मंत्री उदय सामंतना दिले, माननीय मंत्री शंभूराजेंना दिले, दादा भुसेंना दिले. आमचं काही ऑब्जेक्शन नाही, ते जे कॅपेबल आहेत त्यांनी करावं. राज्यमंत्री नसतील तर त्यांनी यावं, उत्तर द्यावी. परंतु माझ्या गेल्या 4 अधिवेशनाचा अनुभव असा आहे की जिथे मी राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये माहिती दिली, जिथे इथे सभागृहात मान्य केलं कारवाई करतो म्हणून, परंतु ठरवूनच की कारवाई करायचीच नाही. मुंबई महानगरपालिकेचे मी कमीत कमी 7 ते 8 विषय दिले. मी बीएससी मध्ये आपल्या समोर सांगितलं, आपण सांगितलं माझ्याकडे पाठवा, मी आपल्याकडे पाठवलं. मुख्यमंत्र्यांनी मला उत्तर दिलं आश्वासन समितीकडे जा. आश्वासन समितीकडे गेलो, आश्वासन समितीने माझ्याकडे लेखी लिहून दिलंय, अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. 13 ते 14 विषय आज माझ्याकडे आश्वासन समितीचं लिखित उत्तर आहे की याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही. मग काय आमचं काय फुटबॉल करतात तुम्ही, टाइमपास चाललाय इकडे? आम्ही येतो कशाला इथे या सभागृहामध्ये? आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन त्या मंत्र्यांनी कारवाई केली. आम्ही हा विषय मांडणार पण नाही आपल्याकडे, पण फक्त अधिवेशन काळामध्ये यायचं आणि आम्हाला काय म्हणजे टाइमपास म्हणजे हलक्यात घेऊन की बाबा ह्यांचं काय करायचंच नाही. राईट ऑफ इन्फॉर्मेशन दिलेल्या माहितीवरती ऍक्शन होत नाही आणि आश्वासन फक्त द्यायचं की आम्ही कारवाई करतो, या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कारवाई होईल. असे कित्येक विषय मी आपल्याकडे आहेत. आपल्याकडे मी पत्र दिलेले आहेत. मागच्या अधिवेशनामध्ये जे विषय निघाले आहेत, चौकशा समित्या लावलेल्या आहेत, त्यांच्यावरती कुठली कारवाई होत नाही. काय चाललंय का सभागृहात? मग आम्ही यायचं कशाला? आणि म्हणून आज आम्ही हा घटनात्मक विषय तुमच्याकडे आणलेला आहे 14 आयुधाच्या माध्यमातून. आमच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब दखल घेऊन कारवाई झाली, आमचं म्हणणंच येणार नाही त्याच्यामध्ये. सभापती महोदय, ताबडतोब दखल घेतली म्हणून मी आलोय आणि म्हणून आता त्यांचा जो काही बॅकलॉग राहिलेला आहे, मी आता शंभूराज देसाईंना सांगितलंय की जे तुमचे प्रश्न इथे जे उत्तरं दिलेली आहेत किंवा बैठका घ्यायची आहेत या सर्व द्या आणि 1 महिन्यामध्ये त्याची सगळी आपण पूर्तता करू. मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालतो. पुन्हा विषय
आणि एकच आहे मला वाटतं- याच्यामध्ये ओ शशिकांतजी, गैरसमज कोणाचा नसावा, कारण शेवटी या सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिवेशनामध्येच प्रश्नाला उत्तरं मिळतात, न्याय मिळतो. त्यामुळे आणि सभापती सदस्यांची गैरसोय होऊ नये, त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून ही तात्पुरती व्यवस्था केलेली आहे. त्यामधून जे काही राहून गेलेलं आहे ते सगळं आपण एका महिन्याच्या आतमध्ये ते हे करू. संबंधित मंत्र्यालाही मी सांगतो, तुमचेही काही त्यात जे प्रलंबित विषय आहेत ते फ्रेश एकदा देऊन टाका, म्हणजे त्याचा आपण मार्ग काढून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं आता पुढे जाऊया आपण. हा बोला. सभापती महोदय, धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, योगायोगाने राज्याचे गृहमंत्री पण देखील इकडे आहेत.